प्रिया मराठेच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. प्रियाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये पवित्र सारख्या मालिकेत खूप चांगली भूमिका साकारली होती. ती अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. पण तिची ही झुंज अपयशी ठरली आणि 31 ऑगस्ट 2025ला केवळ वयाच्या 38व्या वर्षी तिचं कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या या आजारपणात तिचा पती शंतनू मोघेने तिला प्रचंड साथ दिली. प्रियाच्या निधनामुळे तिचे एक स्वप्न अपूर्ण राहिले असून तिचे हे स्वप्न मी भविष्यात पूर्ण करणार असल्याचे शंतनूने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. शंतनूने अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियाला निर्माती बनायचं होतं, पण तिची ही इच्छा अपूर्णच राहिली. पण तिची ही इच्छा मी भविष्यात नक्कीच पूर्ण करणार असं सांगितलं आहे. प्रिया आणि शंतनूची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. एका नाटकादरम्यान त्या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं. शंतनूच्या अभिनय प्रवासामध्ये प्रियाने त्याला नेहमी साथ दिली असं देखील त्याने या मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने सांगितलं आहे की मी, माझे वडील, काका, बायको सगळे या क्षेत्रात असल्यामुळे सगळ्यांना या क्षेत्राबद्दल माहिती आहे. घरी आल्यानंतर त्यावर काय बोलणार म्हणून आम्ही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचो. अनेकदा माझं काम थांबत होतं, ते पुन्हा सुरू व्हायचं. खरं तर जी कामं मी केली ती खूप चांगली केली. पण जेव्हा मला काम नव्हतं, मी घरी बसलो होतो. एक काळ असा होता जेव्हा माझ्या हातात कामच नव्हतं. पण या सगळ्यामुळे प्रियाने कधीच माझ्यासोबत वाद केला नाही. या सगळ्यात प्रियाचा मोठेपणा होता. ती खूप सुंदर, समजूतदार व्यक्ती होती. तिने मला सांभाळून घेतलं. नाहीतर हे साध्या माणसाचं काम नाही. ती माझी बायको होती म्हणून नाही, तर तिने खरंच एक मैत्रीण म्हणून मला खूप छान साथ दिली. शंतनूने अभिनय क्षेत्रात येण्याविषयी त्याच्या प्रवासाविषयी देखील या मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने सांगितलं आहे की श्रीकांत मोघे यांचा मी मुलगा असूनही सिनेविश्वात मी प्रचंड मेहनत घेतली. वडिलांच्या ओळखीमुळे मला निर्मात्यांचे नंबर मिळाले, त्यांचा संपर्क मिळाला. पण त्यांच्याकडे जायचं सहज झालं. पण असं असलं तरीही एखादं काम मिळालं, तरीही त्यांना माझ्याविषयी विश्वास निर्माण करायचा होता. मी काम करू शकतो असं समोरच्याला वाटायला हवं. मला आयुष्यभर हेच करिअर करायचे असल्याने निर्मात्यांच्या डोळ्यात एक विश्वास दिसायला हवा, याची मी नेहमीच तयारी केली. प्रिया आज आपल्यात नसली तरीही तिचे फॅन्स तिला प्रचंड मिस करतात. शंतनू देखील सोशल मीडियाद्वारे तिच्या अनेक आठवणी नेहमी शेअर करतो. प्रिया तिच्या मालिकांद्वारे, चित्रपटांद्वारे नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीमध्ये राहणार आहे.